निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। श्रावण मासात तुम्हा सर्वांना खूप आशीर्वाद। आत्या, ए आत्या, काल तुझे मला सांगत होतीस ते अर्धवटच राहिलं। हो सांगते, कोणी नसेल ना तेव्हा सांगते। आत्या, मी रेवडला सांगू का की हे तुझे आई वडील नाही येते? आत्या, तू काही ऐकलंस का? हा काय म्हणाला ते? हो, खरंच? कशी गंमत केली? खरंच काही कळतच नाही या पोराचं। रेवण, काय झालं? काय गोंधळ घातलास? आई, मी आत्याची गंमत केली। ते दोघं बोलत बसलेले आणि मी अचानक आलो आणि त्यांना वाटलं मी त्यांचं बोलणं ऐकलंय आणि ते घाबरले। ए, आम्ही कशाला घाबरू? हा आई, रेवड खोटं बोलतोय। ए बाबा आले, बाबा आले, बाबा आले। ताई, तुला पत्र आलं होतं, त्याचं उत्तर पाठवलं नाहीस का तू? म्हणजे आत्या जाणार? तुला आनंदच झाला असेल ना? रेवण,
तू बाहेर जा बरं. बरं. वामन, तू ही बाहेर जा. उगाच आत्याला त्रास देऊ नकोस. जा. बरं, काय म्हणणं आहे तुमचं? अगं भाऊजी काळजीत असतील, तू त्यांना काही संदेश पाठवायला नको होता का? काय सांगायचंय त्यांना? ताई, तू भांडून आली आहेस का? तुला मी जड झाले का? मी जाऊ का इथून? ठीक आहे, मी गाठोडच अगं, बांधायला ताई लागले. ताई 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 बस बस ग. अहो हे बघ, मला असं म्हणायचं नव्हतं. अहो, त्यांना नाही आवडत ना त्यांच्या सासरबद्दल बोललेलं. मग का बोलता आहात तुम्ही? तिला समजतंय, पण तुला समजे ना. अगं भाऊजी एकदम इथे आले तर काय करशील? ते येतील तेव्हा बघू. कर्पूर गौरम कर्णावतारम. आज मच्छिंद्र, गोरक्ष, जालिंदर, कानिफ तुमची एकत्रित भेट झाली. आनंद वाटला. गुरुवर, तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते आकाराला येत आहे. नाथ परंपरेमध्ये एक एक नाथ येत आहेत. होय, आता रेवणही आला आहे. लवकरच तो त्याची साधना सुरू करेल अशी अपेक्षा आहे. गुरुवर, रेवणचे गुरु कोण होणार हे निश्चित झाल्यावर त्याला साधना सुरू करणं सोपं जाईल. मी त्याविषयी लवकरच सांगेन. गुरुवर, नाथ परंपरेत अजून किती नाथ येणार आहेत? नाथ परंपरेत एक एक साधक जोडला जाईल. आणि ही नाथ परंपरा अखंड सुरू राहील. परंतु पहिले 9 नाथ प्रमुख असतील. आणि नवनाथ म्हणून अनंत काळासाठी त्यांची ओळख राहील. त्यांचे पूजन, ध्यान, स्मरण केले जाईल. जीवसृष्टीच्या कल्याणासाठी तुम्ही जे कार्य करत आहात त्याची नोंद राहील. या नवनाथांमध्ये आपण माझी निवड केली याचा मला विशेष आनंद आहे. आज शरीर रूपाने तुम्ही आहात. भविष्यात या शरीराचा तुम्ही त्याग केला तरी तुमचे हे कार्य अखंड सुरू राहील. जो भक्त तुमचे स्मरण करेल त्याची इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे. तुम्ही जरी कठोर तप केले असले तरी भविष्यात मनुष्याला ते शक्य नाही. गुरुवर, केवळ शुद्ध भाव जरी असला तरी त्या भक्ताच्या हाकेला आम्ही धावून जाऊ. तुम्ही अखंड भ्रमण करत आहात तेव्हा ज्या भक्तांचे तुम्ही कल्याण केले आहे ते या श्रावण मासात तुमची स्तुती करतील.
भक्ती करतील तेव्हा त्यांना यश देणे हे तुमचे कार्य आहे. होय गुरुवर. शुभम भवतु. तुम्ही त्या मुख्य मेंढरांना मारू नका. भेटा देवा, पाणी डोक्यावरनं जायला लागले. समदे उपाय करून झाले, काय बी बाकी नाही राहिलं. भेटा देवा भेटा. असं एक बी काम करना ना तू. तुला आता बाहेरच ठेवतो. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन. देवाची मूर्ती आणून ठेवायची नाही. जाऊ दे तिला बी उन्हात पावसात. ज्या दिवशी रेवण गावातून जाईल त्याच दिवशी तिला आत आणल. थांबायचं. अक्काकडे बघून आले वय. अक्का कुठं गेली असेल? काय झालं? अक्का दिसत नाही. तशी तर जात नाही कुठं. थांब की, अक्काला बघितलं का? नाही. ह्यावेळी कुठं गेली असेल? तसं बी त्या दिवशी पूजेत जे झालं ते बघून तिचं मन काही थाऱ्यावर नव्हतं. ह्यांना सांगितलं पाहिजे. लक्ष्मी हाय का? हो हाय की. आई, सुमती मावशी आलीये. आले आले. अगं सुमती तू खाली का बसलीस? थांब पाणी देते तुला. मी एक सांगाय आले होते. सांग की लवकर. गडाला नमना भरतेल.
ही अक्का गावात कुठं बी दिसेना. काय सांगतेस? अहो इकडे येता का? हा आलो आलो. पण गाव सोडून जाणार कुठं ती? काय झालं? अहो सुमती सांगते अक्का गावात नाहीयेत म्हणून. असं कसं होईल? वय यांनी बी गावभर हुडकलं पण गावात कुठं बी दिसेना अक्का. मी सांगू ते कुठे आहेत ते? तू गप्पा बस रे. हा वेळ नाही काळ नाही. ही काय गंमत करण्यासारखी गोष्ट आहे का? मी गंमत नाही करत आहे. रेवण बाळा तू काही बोलू नकोस हा. बरं. सारखा मध्ये मध्ये बोलतो. वासू तू तू जरा बाहेर जाऊन बघ बरं काय प्रकरण आहे ते. बघतो. अहो शोधता शोधता जास्त लांब जाऊ नका हा. नाही जा, काळजी करू नको. येतो. स्वामी आपण सगळ्या नाथांचं बालपण पाहिलं. त्यांना मोठं होताना पाहिलं. आज रेवणला बघताना त्या सगळ्यांची आठवण होती. देवी, प्रत्येकाचा जसा एक स्वभाव असतो तसा प्रत्येक दैवताचाही स्वभाव आहे. रेवणकडे पाहताना वाटतंच की भविष्यात तो निश्चित मोठं कार्य करेल. मच्छिंद्रला ज्यांनी सांभाळलं, गहिनी जालिंदरचं ज्यांनी संगोपन केलं, आज ते कोणाच्या स्मरणातही नसते. परंतु ह्या कार्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. होय, साक्षात ईश्वराला सांभाळणं सोपं नाही. त्याहून अवघड आहे त्यांचं संगोपन करून त्यांचा विरह सहन करणे. जो संगोपन करण्याचं, प्रेम करण्याचं बळ देतो, तो विरह पचवण्याची ही शक्ती देतो. त्यांचे काहीतरी ऋणानुबंध होते म्हणून त्यांच्या हातून मच्छिंद्र असेल किंवा रेवण असेल यांचं संगोपन करण्याचे पुण्यकर्म घडवून घेतले जात आहे. गुरुवर, ते पाहिलंत का? अशुभाचित सावली आहे ती. गुरुवर, याला इथेच अडवून ठेवूया का? हवं तर इथेच बंधन घालून बंदी करूया. नको, आपण असं नको करायला. गुरुवर, क्षमा असावी, परंतु हा जो कोणी आहे तो रेवणकडेच जाणार असं दिसतंय आणि त्याचा त्रास रेवणलाच होणार. मग त्याला इथेच शासन का नाही करायचं?
जे अशुभ आहे, जे वाईट आहे, त्याला किती अडवणार त्याने? ते अनेक पद्धतीने, अनेक रूपाने प्रकट होत राहणारच. जसं शुभ सत्य अनंत रूपाने प्रकट होत राहतं तसंच. गुरुवर, ह्यात रेवणचं काय? आता रेवणलाही युद्धासाठी तयार राहायला हवं. आईच्या, गुरु सद्गुरूंच्या पंखांखाली किती थांबायचं? त्यालाही त्याच्या आत असलेल्या शक्तीची प्रचिती यायला हवी. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन हो.